नमस्कार मित्रांनो आणि मुलांनो, आज आम्ही मराठी सुलभ भारती इयत्ता 8वीचे दुसरे धडाच्या प्रश्नोत्तरचा भाग पूर्ण करणार आहोत। स्वाध्यायाची सुरुवात आपण शब्दार्थ पासून करणार आहोत। आपसुक म्हणजे आपोआप, दुथडी भरून वाढे म्हणजे ओसंडून वाढे, तहान भूक हरपडे, कामात मग्न होणे, गडप गायब, हिरमोड होणे, नाराज होणे, नांद्रुक, पिंपरण आणि पिंपळ वर्गीय झाड। असा स्वाध्याय सुरुवात करा। उत्तर प्रश्न 1, लेखकाने पाठात कलेसंबंधी वरलेले 2 विषय। उत्तर आहे चित्रकला आणि मूर्तिकला। प्रश्न 2, काय ते सांगा। मूर्तीला तडे जाऊ नये यासाठी लेखकाला सापडलेला उपाय। च्या उत्तराचा प्रकार आहे, गाईचे शेण ओल असताना जसं असतं तसंच ते वाड्यावरही राहत, म्हणून त्याची शेण माहीत मिसळून घेतलं। आता मूर्ती थोड्या टिकायला लागल्या। लेखकाचा कॅनव्हास पाण्याच्या प्रवाहामुळे गुडगुडीत सपाट झालेले, लांब रुंद पसरलेले खडक। प्रश्न क्रमांक 3, आकृती पूर्ण करा। अ, लेखकाने त्यांच्या खेड्याचे सांगितलेले विषय निसर्गरम्य, सुसंस्कृत। आ, लेखकाच्या खेड्याचे सौंदर्य वाढवणारे घटक घनदाट जंगल, दुथडी भरून वाहणारी नदी, निळे डोंगर, हिरवी रानं। प्रश्न क्रमांक 4, योग जुळवा। पिवळा दगडांपासून, जांभळा काटे सावरीच्या फुलातील परागकणांपासून, भगवा सेंद्री झाडाच्या बियांपासून, हिरवा झाडांच्या पानापासून। प्रश्न क्रमांक 5, एका शब्दांत उत्तर लिहा। अ, बांबूच्या कोवड्या काडीपासून तयार व्हायचा ब्रश। चित्र काढण्यासाठी वापरला जाणारा कागद कॅनव्हास। ही लाल भडक मातीपासून तयार केल्या जायच्या मूर्ती। ओलं असताना जसं असतं तसंच वाल्यावरही राहतं, गाईचे शेण। घोड्याच्या शेणाला म्हणतात लीद। प्रश्न क्रमांक 6, तुमच्या इच्छा तीव्र असतील तर साधनांशिवाय साधना करता येते या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा। याच्या उत्तराचा प्रकार आहे, प्रस्तुत प्रश्न हा मी चित्रकार कसा झालो या पाठातील आहे। या पाठात निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला आपल्यातील उपजत कला शोधण्याचे अनेक मार्ग सापडतात, हे लेखकाने स्वानुभवातून सांगितले आहे। माणसाच्या मनातील इच्छा ही प्रत्येक शोधाची जननी असते। या इच्छेची तीव्रता कोणत्याही परिस्थितीत ती पूर्ण करण्याची प्रेरणा देत असते। अशा वेळी उपलब्ध असणाऱ्या साधनांमधूनही ती इच्छा पूर्ण केली जाते। इच्छा तीव्र असतील तर साधनांशिवाय ती पूर्ण करण्याची उमेद हवी। खरी साधना जो करतो त्याला साधनांशिवाय इच्छेचे फळ मिळते, म्हणजेच इच्छा फलद्रूप करण्यासाठी साधनांशिवाय साधना करता येते। अशा प्रकारे वरील विधान स्पष्ट करता येईल। चला आपण पुढे बघूया। खेळू या शब्दांसाठी खालील दिलेल्या शब्दातून नाम व विशेषणे ओळखून त्यांच्या योगजोड्या लावा। हिरवी, डोंगर, राने, सावली, दाट, निळे। नामे आणि विशेषणे डोंगर, निळे, राने, हिरवी, सावली, दाट। शोध घेऊया। विविध झाडांपासून रंग तयार केले जातात, त्याची आंतरजालाच्या मदतीने माहिती मिळवा। आप इंटरनेट की सहायता से विभिन्न वृक्षों की सहायता से, झाड़ की सहायता से कौन से रंग तैयार किए जाते हैं, इंटरनेट के माध्यम से ये जानकारी आप खोजिए और लिखिए। इस प्रकार से अपना ये वीडियो समाप्त होता है। धन्यवाद।